छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी अंगरक्षक अफजल खान वधाच्या ऐतिहासिक प्रसंगात आपल्या अतुलनीय शौर्याने स्वराज्याचे रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांच्या शौर्यगाथेला कायमस्वरूपी अभिवादन करण्याच्या उद्देशाने किल्ले प्रतापगडावर त्यांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य स्मारक उभारण्यास तत्वतः मंजुरी देण्यात आली। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली विधान भवनात झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। बैठकीत प्रतापगड परिसरातील पर्यटन विकास, वीर जिवाजी महाले स्मारकाची संकल्पना, निधीची उपलब्धता, जागेची निश्चिती तसेच प्रशासकीय मान्यतांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। महाराष्ट्राच्या इतिहासातील वीर योद्ध्यांच्या पराक्रमाचे जतन करताना पर्यटनालाही चालना मिळावी या दृष्टीने संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले। बैठकीत पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की पर्यटन विभागाच्या 6 फेब्रुवारी 2023च्या शासन निर्णयानुसार किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज सृष्टी हा पर्यटन विकास प्रकल्प राबवण्यात येत असून या प्रकल्पासाठी सुमारे 10 कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। या प्रकल्पामध्ये शिवकालीन इतिहासाचे दर्शन घडवणारे शिल्प, एम्पी थिएटर, लाईट अँड साऊंड शो, पर्यटक सुविधा केंद्र, कॅफेटेरिया, प्रदर्शन दालन, सुशोभीकरण आदी विविध कामांचा समावेश आहे। बैठकीदरम्यान वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकाबाबत यापूर्वीही झालेल्या पत्रव्यवहाराचा आणि प्रस्तावाचा आढावा घेण्यात आला। प्रारंभी अर्धाकृती पुतळ्याचा विचार करण्यात आला होता, मात्र त्यांच्या ऐतिहासिक योगदानाचे महत्त्व लक्षात घेऊन पूर्णाकृती पुतळा व स्वतंत्र स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला। स्मारकासाठी आवश्यक जागा निश्चित करून प्रस्ताव अंतिम करण्याबरोबरच निधी उपलब्ध करून काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी सांगितले की प्रतापगड हा महाराष्ट्रातील ऐतिहासिक पर्यटनाचा प्रमुख केंद्रबिंदू असून जिवाजी महाले यांचे स्मारक उभारण्याने पर्यटकांना स्वराज्याच्या इतिहासाची अधिक प्रभावी माहिती मिळेल। बैठकीच्या शेवटी संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करून स्मारक उभारणीचे काम लवकरात लवकर सुरू करावे अशा सूचना मंत्र्यांनी दिल्या। महाराष्ट्राच्या इतिहासातील एका अद्वितीय शूरवीराला अभिवादन करणारा हा प्रकल्प राज्याच्या सांस्कृतिक आणि पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही यावेळी त्यांनी नमूद केले।